नाही. व्हेरी गुड. हा मागे सांगायचं नाही होईल. पटकन. आईला कसली भारी लेस नाही स्टेज असू दे रे. तुमचं झालंय का बघू? मी बोलू? लक्ष आहे का? हे आपलं ऑडिटोरियम आहे. आपण इकडेच प्रॅक्टिस करतो. पण असं समजायचं की हे भरतच आहे. भरत नाही नाही. भरतनाट्य मंदिर. पुरुषोत्तम नाव आणि भरत नाही माहिती? तुझ्या एक मिनिट. हा हॅलो. लक्ष द्या. हा बोल. किंवा तुम्ही- हा ओके एकदम. वर्कशॉपची परमिशन निघाली. लेडीज हॉस्टेलची बाकी आहे. हा आणखीन 1 2 3 हा फक्त 3 जण नवीन आहेत. हा ओके आलाच ओळखून देतो. हा बरं ऐक नाही यार थंडीत पाणी पडते राव. अजून दुरुस्ती केली नाही. बरं ओके. हा आरोग्य सर आहेत का? आहे ओके. हा चालेल. पूजा चालेल. लाईट्स क्लिअर? हो. थोडं मागे. ह्या 4 पिन्स. पहिली आणि शेवटची आपण वापरत नाही. का? जास्त प्रश्न नको विचारू रे. जेवढं सांगते ना तेवढं नीट आहे. मागचा बॅकड्रॉप. पुढचं 42, मागचं 24, मधलं 21. वाटत नाही. हे डायमेन्शन्स भरतच आहेत. आपले नाही. आणखीन हा. हे 4 फूट माईल. फुट माहीत म्हणजे पायाचे माहीत का? पण बोलणार कसं? हॅलो जे शडा इट्स ओके. सटफुट इकडून ऐकायचं असेल तर निघून जा. मूर्ख. काय सांगत होते मी? फूट माईल. हा. स्टेजच्या खाली ग्रीन रूम असते. तिकडे भाविका आपल्याला मेकअप करतात. हो मेकअप करतात. पण त्यांना त्रास द्यायचा नाही. स्पेशल मुलींनी. आई ना एवढ्या खुर्च्या नका. आपण एवढे लोक समोर परफॉर्म करायचं होय. असं काय बडबडतोय एखाद्या खेड्यातून आल्यासारखा? तू काय आली बरोबर राहिली का? संधी घेऊन काय टोको एक जाणार बाबा. तुला नाही. मला सांगेल. हो आहे सगळ्यांना आहे. तू मित्र सगळं भावा तू सागर मला सांग. हो आहे सगळ्यांना आहे. सगळं ऐका. सागर दादा. दादा सागर दादा सांग ना. हे बघा ऐका. स्क्रिप्ट. हे बघा मी स्क्रिप्ट लिहिलेली नाहीये. अजून ठरायचंय. हो अजून ठरायचंय. दणक्यात करायचंय. जिंकले. यावेळेस आपल्या आवाज फिक्स. काय? आपल्या आवाज फिक्स. कसं? ऐका नियम क्रमांक 13. या स्पर्धेत सतत 3 वर्षे कोणतेही वैयक्तिक पारितोषिक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास पुढील वर्षी स्पर्धेत भाग घेता येईल. परंतु तो पारितोषिकास अपात्र असेल. म्हणजे आपण पात्र झालो. दरवर्षी असतो. नाटकाविषयी बोला. बोला बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. झालं सगळ्यांचं. अरे किती वेळा सांगितलं मागच्या नाटकातले डायलॉग परत परत घेऊ नका. एकदा हिट झालं ते झालं. परत परत कशाला हिट करताय राव? आता आलायत ना मग नाटकाबद्दल बोला. वेळ वाया घालू नका. हा बोला. डिरेक्टर आला ना तर सगळ्यांची नावे. हो बरं वेळ वाया घालण्यात खरंच काही अर्थ नाही. बरोबर. डिस्कशन सुरू करूया. बरोबर आहे. मी काय म्हणतो पूजा, हां. गेली 10 वर्षापासून आपलं कॉलेज पुरुषोत्तम करंडक करते. हो 10 वर्ष झाली कॉलेजने आपल्यासाठी खर्च केला. पण या 10 वर्षात आपण कॉलेजला काय दिलं? याच्यात हसण्यासारखं काही आहे? मान्य आहे. आपण प्रयत्नात कुठंच कमी पडलो. पण जर कॉलेज आपल्यासाठी एवढं खर्च करत असेल तर आपण कॉलेजला काहीतरी द्यायला पाहिजे ना. पॉइंट आहे. अरे सगळं पटतंय ना. नक्की काय करायचं ठरवलं असं? मी ठरवलं. म्हणजे मला वाटतं आपण विदाऊट सेट नाटक करायचं. विदाउट सेट कसं? विदाऊट सेट. विदाउट सेट. विदाउट सेट. दॅट्स इट. दॅट्स इट. पण पुढच्या वर्षी प्रॉब्लेम आहे. पुढच्या वर्षी कॉलेज काय म्हणेल? मागच्या वर्षी विदाउट सेट केलं. ह्यावेळी काय करायला हवं?
करलच ना. पण काहीतरी सेट पाहिजे. काहीतरी काहीतरी तर ही मागची प्रेमच ठेवूया ना. ही का? का? हे बघ, गेली 10 वर्ष झालं आपलं कॉलेज पुरुषोत्तम करतंय. या वर्षात कुठे ना कुठेतरी आपण ही फ्रेम यूज केली. पण या वर्षी का नाही? 1963 ला पुरुषोत्तमची मुहूर्तमेढ रोखली. अरे याच व्यासपीठावर अनेक महान कलाकारांनी जन्म घेतला, ज्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला. या रोपट्याचं रूपांतर झाडात झालं. झाडांना फांद्या फुटल्या, फांद्यांना पालवला. आज 50 वर्ष झालीत या वृक्षाचं वटवृक्षात रूपांतर झालं. आणि या वृक्षाचं आपण एक भाग असावा असं नाटक करताना आपल्याला वाटलंच पाहिजे. जसं आता वाटतंय. म्हणून हीच आहे. जिंकली. धन्यवाद. एक नंबर बोलली. बस. तू चान्सेस सोडू नको. बाजू मी काय म्हणतो, हां. माझ्याकडे काय आहे? बोल ना. भावा तू बस, बघ सांग डिरेक्टर या ना. काय चाललंय. बस. डिस्कशन करतो. नाटकासाठी माझ्याकडे एक बेस्ट आहे. ऐकतो हा? आपण नाटक असं करायचं की ज्यात अँटी चेअरिंग झालं पाहिजे. अँटी चेअरिंग. हा कसं आहे, चेअरिंगसाठी प्रयत्न सगळेच करतात. अँटी चेअरिंगसाठी कोण लढतं? आपण. हां, म्हणजे बघ ना, या कोपऱ्यातून येते ती आपली चेअर. हा. उरलेली सगळी आपली अँटी चेअर. जास्त काय अँटी चेअरिंग. मग नाटक असं करायचं की ज्यात अँटी चेअरिंग जास्त झाली पाहिजे. आणि त्याच्यातून जरी चेअरिंग झालीच तर शंकरदादा आहे ना. शंकरदादा काय? म्हणजे कसं, चेअरिंगची चेअरिंग अँटी चेअरिंगला पण चेअरिंग म्हणायचं. म्हणजे चेअरिंगसाठी अँटी चेअरिंग करायची, अँटी चेअरिंगला चेअरिंग म्हणायचं, म्हणजे चेअरिंगची चेअरिंगच. चेअरिंग काय चाललंय? फॉर्म दे. हा पुरुषोत्तम करंडक 2014चा फॉर्म, आणि मी तो फाडून टाकायचा विचार करतो. अरे असं काय बोलतोय काय तू? हे नाहीतर काय करू, तुमच्यातल्या एकही जण मला गंभीर दिसत नाही. हे तर सचिन सेवक आहे होय. हेच नकोय मग. आणि काय, कोण तू? तू आजपर्यंत येऊन माझी चेष्टा करतो. अरे तुझी लायकी आहे का थांबायची? थांब. उठ उठ. चालता वेळ चालता हो. मी तुमची चेष्टा केली ते तुम्हाला सहन नाही झालं. मग हा फॉर्म पडून तुम्ही या व्यासपीठाची चेष्टा करताय, हे त्यांनी कसं सहन करायचं? जातो मी. सॉरी, उशीर झाला. अहो या ना, वेळेचं बंधन तुला आहे. 5चं 5:30 करायचं, 5:30चं 6 करायचं. प्रॅक्टिस कोण करतं का इकडे? टाइम पास चाललेला आहे, टाइम पास. बरोबर ना? बरोबर ना राजा? हो. नाही नाही, हे बघा, कुणालाही बंधनकारक केलेलं नाही. ज्यांना करायचं त्यांनी थांबा, कारण त्याच्यानंतर होणारा त्रास मी सहन करणार नाही आणि तुम्ही सुद्धा तो सहन करू शकणार नाही. नाही, खरंच आय एम सिरियस. मला बोलायचे होते. बोला. आमच्या हॉस्टेलचा एंड टाइम 7 असतो आणि आपली प्रॅक्टिस 1 वाजेपर्यंत चालते. मी इथं फक्त 7 वाजेपर्यंत थांबू शकतो. बरं ठीक आहे, जातो. हे असल्या लोकांना घेणार. डेडिकेशन बघितलं काय यांचं? बरं, अजून कुणाचं काही? अरे परमिशन त्यांची. एवढे दिवस झोपला होता? प्रॉब्लेम बरं, जा होता. जा. अजून कुणाला जायचं? ठीक. म्हणजे तुम्हाला पुरुषोत्तम करंडक करायचंच आहे, हो की नाही? अरे जोरात बोला यार. हो तर ठीक. तर सागर, काल आपण थीम बद्दल डिस्कस केलं होतं ना? काही डिस्कस काय केलं का पुढे विचार? नाही अरे, खास जरा काम निघालं. पण आशू, मला वाटतं आपण आधीच्या स्क्रिप्टवर विचार करूत ना. जरा काम निघालं म्हणून आम्हाला वेळच आहे रे. रिकाम टेकडे बसण्यात आला. अभ्यास नाही, गेट नाही, प्रोजेक्ट नाही, काहीच नाही. दुनियाभरची कामं तुम्हालाच असतात. आणि ते सगळे 20 दिवस राहिले. 20 दिवसात आपल्याला अख्खं नाटक बसवायचं. अजून आपलं स्क्रिप्टच पत्ता नाही.
स्क्रिप्टनुसार अजून ऍक्टर्स तयार नाही, ऍक्टरनुसार आपल्याला अजून ऍक्सेस प्लॅन लाईट्स प्लॅन. हे साखर, अरे काय करतोय यार? जनरल घे. मूर्ख, झोपा काढतो का तिकडं? तुम्ही जर खरं डेडिकेशनने काम करणार असाल तर सांगा, नाहीतर मी एंट्री टाकतो. नाहीतर तुम्ही करणार नाही, सिनियर माझ्या नावाने ओळखते. यार काय टीम घेऊन आला तिकडे? पण याचा अर्थ असं नाही की असं असं पण नाही काय का तुम्ही? हॅलो, हा बोल. हा नाही, मी आलो होतो. हो पण मला नाही जमलं. अहो मला कामं नाही का माझी? बरं ठीक आहे, ठीक आहे, तुम्हाला नंतर बोलतो. हो नक्की. सगळीकडून कशी ठरून माझी डोक्याची गुर्जी काढायला लागते. कालच सिनियर्सला भेटलो, त्यांना आपल्या थीम बद्दल सांगितलं. पहिला मुद्दा, ही थीम खूपच कॉमन आहे, नेहमीच. दुसरा मुद्दा, 50व्या पुरुषोत्तम कर्नाटकासाठी करावी अशी ही थीम नाही, असं त्यांचं मत होतं. स्क्रिप्ट कॉमन आहे, हा जर त्यांचा प्रश्न असेल तर त्याचं सोल्युशन का नाही हा आमचा प्रश्न. आणि 50व्या पुरुषोत्तम कर्नाटकासाठी करावी अशी ही स्क्रिप्ट नाही तर मग हे व्यासपीठ कशासाठी आहे? समाजातून आलेल्या प्रश्नांना समाजासमोर मांडण्यासाठी हे व्यासपीठ आहे. मग का आपण आपले प्रश्न मांडू शकत नाही? आणि हे बघा, जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही परत परत मांडणार हे त्यांना जाऊन सांग. अरे सागर, समाज, उत्तर, प्रश्न, व्यासपीठ काय चालवलं काय तू यार? आणि असं काय कसे डोकं घाण ठेवायसारखे वागत आहे? मी तुला काय म्हटलं मला स्क्रिप्ट एकदाच, फक्त एकदाच. सिनियर सांगत होते ते बरोबर होतं. प्रश्न कॉमन आहे. आपण म्हणत होतो प्रश्न कॉमन आहे तर त्याचं उत्तर काय? पण आशू, ज्यांना ज्यांना हा प्रश्न पडतो त्यांना त्यांना उत्तर कॉमनच का भेटतं? म्हणजे त्यासाठी तुला स्टोरी ऐकावी लागेल. ती सकाळी छान उठवली, कधी नव्हत ती पहाटे सगळ्यांना झाली. पाखरं जागी झाली, चिमण्यांची चिवचिव, पाखरांचा कलकलाट, साळुंकी मैनेचा गोड आवाज. जसं की अगदी कळीचं फूल व्हावं तशी ती सकाळ उठवली होती. त्या अंगणातल्या झाडावर आहे ना पाखरांची जणू काही शाळाच भरली होती बघा. आणि अंगणातल्या पडवीत संपतराव चाकचकासारखे कुणाची तरी वाट बघत होता. आणि तेवढ्यात एक जीप येऊन आमच्या पडवी समोर उभी राहिली. अहो बघताय काय, बघता बघता त्या जीप मधून 4-5 पांढऱ्या टोप्या खाली उतरताना दिसल्या. अहो पांढऱ्या टोप्या कसल्या, पांढऱ्या भडक बगड्यांचा थवाच. बघता बघता तो थवा आमच्या पडवीत येऊन बसला. आज संपतचा चेहरा काय फुलला होता म्हणून सांगू, जणू काही आमच्या अंगणातला मोगराच फुलावा तसा त्याचा चेहरा फुलला होता. अहो स्वतःच्या लग्नात एवढा आनंद झाला नसेल तेवढा आनंद संपतला झाला होता. कारण त्याच्या लाडक्या मधुला पाहायला आज पाहुणे आले होते. आज कोण? सणाला मधू, संपतची बहीण. संपतरावचा. कळत्या वयातच आईबाप सोडून गेल्यावर संपूर्ण घराची जबाबदारी संपतवर आली. घरात बायको, बहीण आणि धाकटा भाऊ असं छोटंसं कुटुंब. घरात 18-20 दारिद्र्य. चहायला गरिबी तर त्याच्या 5वीला पुजलेली होती. 12 फुटारक्या करेल पण आपल्या बहीण भावाला कधी काही कमी पडू देत नव्हता. अरे ऐपत नसूनही फक्त भावाची हुशारी पाहून त्याला इंजिनिअरिंगला पाठवलं. नको त्याचे हातपाय पडून वाटेल ते काम करून त्याचे पैसे भरायचा. डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. आणि घरात लग्नाला आलेली बहीण 4 वर्षे झालं तिचं लग्न झालं. का? फक्त पुन्हा बायको सुनंदा वाघिणी का पोरांच्या मागे उभा होता. मधू तर नेहमी म्हणायची, दादा वहिनी घरात नसली ना तर घर मोकळं मोकळं वाटतं, वहिनी घरात असली ना तर घर भरल्यासारखं वाटतं. कसला अभिमान नाही, गर्व नाही. घरादाराला अगदी मुंगी होऊन साखर खायची सोय. आपली तायडी पाहुण्यांना पसंत पडली याच आनंदात संपत दिवसभर रानात राबला. हो दुपारी त्याला जेवायचंही भान उरलं नाही. संध्याकाळ सूर्य मावळतीला
जसजशी रात्र वाढत होती तसतसा वाऱ्याचा जोर वाढला. संपत घरी आला. जेवण करून अंगणातल्या पडीतच बसला. ढग दाटून आले. अवकाळी पावसाची दाट शक्यता होती. काहीतरी बोलायचं म्हणून सुनंदा येऊन उभी राहिली. बाबा एक विचारायचं होतं. विचार केला. सकाळी त्या पाटलाबरोबर काय बोलणी झाली तुमची? त्यांना आपली ताईडी पसंत तर आहे ना? होय तर, आणि ते लोक लगीन बी करायचं म्हणतात. पण तुम्ही नीट चौकशी तर केली ना ग? होय ग, पाहुणं काय लांबचं नाही. आणि पोरग बी बघण्यातलं. वरनं पोराला नोकरी आहे, भरपूर शेती, मोठा वाडा. आपली ताईडी राजकारण बघती तर. अगं ते समजा ठीक आहे, पण देण्याचं काय? ठरवलंय ना, लाख भरून थोडंफार सोनं. होईल का मग समजा की मी एवढं समजा द्यायचं म्हणजे बरीच जमाच मी करावी लागेल ना? होय ग, तू काय काळजी करू. आपलं घर एवढं बी नाचार आहे. 4-5 एकर जीर आहे, 2 एकर बाग, 2 बैल, 1 म्हैस असा महादान आहे आपला. अगं का समजा समजून येण्याचं कारण मागवतात? पाण्याचे पैसे का घरात जातात? बैलाची बैलांना नाही तर काही पैका नाही घरात. त्यात अजून पंटुनानाचं व्याज आहे. सगळं कसं एकदम कळून आलंय. ढग दाटून आले. वातावरणातला गारवा वाढतच होता. पावसाची दाट शक्यता होती. संपतच्या डोक्यात अनेक विचार चालू होते. खरं येड्याचं कातडं बांधण्या इतपत अंगावर मास्तरी उरलं होतं. थोडा दिवस थांबला असता तर एक्सरे काढायची पण गरज पडली नसती. सगळं बाहेरूनच दिसलं असतं. वय ग, तू काय काळजी करतो? औंधा हवामानानं साथ दिली, रोग नाही पडला तर एका रपाट्यात कर्ज तू तर ते बघ. काय नाही. एवढी बाग जाऊन वजा कमी झाली बिकट लग्नाचं नाव नाही काढायचं. अगं पण तुम्ही नाही ते काय नाही. अगोदरच घर बाबाला भट दिसायला झालं आणि आज मी लग्नाचं पडलं या. अगोदरच फुलाला लागलो या. लग्नाचा धोंडा काळात बांधला म्हणजे पाच आणि खऱ्याला पैसा वाचलाय. पाण्यासारखा घाम गाळलाय. आणि खरवडलं तर शिपर माजरी मिळणार नाही अंगावर. इतकं राबलंय. बागेला घर दिसायला म्हणती. मागल्या वेळेस तुम्हीच म्हणाला होता बागाला घर दिसायला खरं परत तुलाही बाळणपणं व्हायचंय. बागातनं माल झळकलं, पावसाला, रोगाला, सावकाराला कशाला म्हणून तोंड द्यायचं? साहेबांना सांगितल्याप्रमाणे माती तपासून घेतली. रसायनाचा डोस दिला. हळद पाणी कमी पडायला नको म्हणून ठिबक पीक केलं. प्रत्येक एकरात ठिबकाचे 3-3 प्लॉट केले. एक प्लॉट कसं गरगरीत दिसतोय. माझी जिनी जेवढं जमत तेवढं समज गेलं. एवढं करून मी नाही चांगलं समज तर औंधा बागेच्या जेवण आहे समज. बागेतनं माल आला त्याच्या घरात 2 लाख जागा आहे. नाही ते समध्या घराला फास. मला जावंच लागत. मी जातो. मला जावंच लागत. सांगत होते ना मी. काय गरज काय होती एवढं खर्च काढायची? आता असं डोक्याला हात लावून बसून काय होणार आहे? पदरात काही नसताना कशा पायी एवढ्या आशा दाखवल्या? घरांच्या ढिगाखाली त्याही घुसून गेल्या. ती ताईडी एवढी आस लावून बसल्या. तिचं काय? बोला ना आता, बोला काहीतरी. अहो बोला ना काहीतरी. बोला ना काहीतरी. असं नुसतं बुजगावण्यावाणी गप्प बसून कसं चाललं? दादा अहो काहीतरी बोला. दादा अरे बोल ना काहीतरी. तुम्ही तसं धीर सोडल्यावर या बहिणीनं भावानं कुणाकडे बघायचं? दादा अरे काहीतरी बोल ना. संपलं ताईडी. संपलं सगळं. माझा कणाच मोडलाय आता. फक्त हे अंग पडायचं राहिलंय. एका झपाट्यात सगळं मातीत लोळलं आणि मी काहीच करू शकलो नाही.
तुझा दादा हारला का नाही रे? तुझा दादा हारला. आई बघेल तू आणि बहिणीने तर लहानाचं मोठं केलं. तू शांत बरं आधी. तू शांत बघ. उभं पीक डोळ्यासमोर आडवं झालं आणि कसं शांत होऊ मी. हारला तुझा दादा तायडे. हारला ग. त्याच्या मनात काहीतरी भयंकर शिजत होतं. त्याच्या हृदयाची धडधड वाढू लागली. त्याला त्याच्या बहिणीचं लग्न करायचं होतं. भावासाठी पैका बी गोळा करायचा होता आणि बायकोला बी सुखी ठेवायचं होतं. दादा मेहंदी बघ ना. या लग्नात अशीच मेहंदी काढणार आहे. नाही ते काय नाही. कशाचं वजन कमी झालं का लग्नाचं नाव नाही काढायचं. दादा मेहंदी बघ ना. या लग्नात अशीच मेहंदी काढणार आहे. ते काय नाही. कशाचं वजन कमी झालं का लग्नाचं नाव नाही काढायचं. दादा मेहंदी बघ ना. या लग्नात अशीच मेहंदी काढणार आहे. ते काय नाही. कशाचं वजन कमी झालं का लग्नाचं नाव नाही काढायचं. मेहंदी बघ ना. या लग्नात अशीच मेहंदी काढणार आहे. ते काय नाही. कशाचं वजन दादा मेहंदी बघ ना. या लग्नात अशीच मेहंदी काढणार आहे. ते काय नाही. मेहंदी बघ ना. या लग्नात अशीच मेहंदी काढणार आहे. दादा मेहंदी बघ ना. संध्याकाळ झाली होती. लाल बुंद सूर्य मावळतीला चालला होता. त्याने सूर्याकडे एक नजर टाकली. त्याला काहीतरी आपलंसं वाटलं. दोघांचा रस्ता एकच होता जणू. पण सूर्य उद्या नव्या उमेदाने उगवणार होता आणि तो कायमचा मावळायला चालला होता. तो विहिरीच्या एकदम जवळ गेला. एक पाय उचलला आणि इतक्यात त्याची नजर पाण्यात गेली. पाण्याच्या लहरीवर 5 चित्र तरंगताना दिसली. त्यातले 2 होते जन्मदाते आई बाप, जे जणू त्याला बोलत होते, ये बाळा ये, हे जग फार सुंदर आहे. इथे ना दुःख आहे ना कष्ट ना की भावनांचे बंधन. बाजूला बायको दिसली, अतिशय शांत आणि निर्विकार, जे की तिच्या स्वभावात कधीच बसत नव्हतं. बाजूला अतिशय 2 निरागस चेहरे दिसत होते, भाऊ आणि बहीण. त्याने डोळे गच्च मिटले. अंगात असेल नसेल ते अवसान एकवटलं. टाचा उचलल्या आणि नाही दादा नाही. मागं फिर. आम्हाला असं सोडून जाऊच शकत नाही. तुला शपथ आहे माझी. अरे सागर, हा डायलॉग कुठे स्क्रिप्ट मध्ये? आम्ही पण तोच विचार करतेय. सागर पाणी सागर सागर काय? अचानक रडायला का लागला? दादानं आम्हाला सोडून जायला नको होतं. आयुष्य त्यानं त्याचं संपवलं, पण दोर आमच्या आयुष्यातच तुटला. विहिरीच्या कडेवर उभा राहताना त्यानं एकदा तरी विचार करायचा होता, त्याच्या उघड्या पडलेल्या संसाराकडे नाही तर गटांगळा खाणाऱ्या आमच्या आयुष्याकडे. म्हणजे ओ शिट, म्हणजे तुझी स्टोरी होती. तू उठ उठ बस. म्हणजे तू सांगत होता ती तुझी स्टोरी होती. सागर यार, आय एम सॉरी यार, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला माहित नव्हतं ही तुझी स्टोरी. आत्महत्या नव्हती करायला, असं आम्हाला सोडून जायला नको होतं. हो यार, आत्महत्या करणे हा शेवटचा पर्याय नाही. वादळ आलं म्हणजे आपण खुशीने त्या वादळाचं स्वागत नाही करायचं, वरनं त्याच्या शेतीत आणि रोवून त्याचा सामना करायला हवा. तिने आत्महत्या करायला नव्हती पाहिजे. पण मला तुझं एक पटलं. तू बरोबर बोलत होता. प्रश्न प्रमाणे
अरे पण जर प्रश्न कॉमन आहे तर त्याला उत्तर का मिळत नाही? आणि उत्तर मिळालं तर ते कॉमनच का? बरोबर बोलत होतास. पण मी तुला एक सांगतो, आपण तुझ्या स्टोरीवरती नाटक करणार नाही आहोत. हो, तुझ्या भावाच्या मृत्यूचं आम्हाला भांडवल करायचं नाही. आम्हाला तुझ्या भावनाशी खेळायचा अधिकार नाही. असू अरे, ते सगळं ठीक आहे, पण जोपर्यंत उत्तर भेटत नाही तोपर्यंत हा आपल्याला प्रश्न मांडायचा. तू माझा विचार नको करू रे. हे झालं याच्या भावाचं. पण आता समाजात असे कितीतरी जण आहेत ज्यांच्या मनात अशाच प्रश्नांचे ढग घालून येतात. त्या ढगांना तुलाच दिशा दाखवायची आहे. टाइम बघ. चुका सांगायला वेळ नाही, तुमच्या तुम्हाला चुका माहिती